डान्स बारमध्ये खाकी वर्दी, AHTU पोलीस निलंबित. पण प्रश्न कायम, अजून किती अधिकारी रडारवर? नवी मुंबईत कायदा रक्षक की कायदा भक्षक हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महिलांच्या संरक्षणासाठी स्थापन केलेल्या AHTU अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटमधील पोलीस कर्मचारी थेट डान्स बारमध्ये महिलांवर पैसे उधळताना व्हिडिओत कैद झाले आहेत. ज्या युनिटची जबाबदारी अनैतिक मानवी वाहतूक थांबवण्याची, त्याच युनिटमधील कर्मचारी बारमध्ये बसून मद्यप्राशन करतात, नाचणाऱ्या महिलांवर नोटा उधळतात आणि हे सगळं कॅमेऱ्यात कैद होतं. व्हिडिओ व्हायरल होतो आणि मग जागं होतं प्रशासन. कारवाई झाली. पोलीस हवालदार अनिल मांडोळे निलंबित झाले. पण हा उपाय आहे की फक्त दिखावा? आज एक अधिकारी सापडला, मग अजून किती अधिकारी अशाच प्रकारे कायद्याची थट्टा करतायत? किती जण अजून रडारवर यायचे बाकी आहेत? निवडणुकीच्या काळात असे प्रकार घडत असतील तर सामान्य माणसाने कायद्यावर विश्वास ठेवायचा तरी कसा? रस्त्यावर उभा राहून सामान्य माणसाला अडवणारा खाकीवाला आता डान्स बारमध्ये कायदा मोडताना दिसतो. हीच का कायद्याची भाषा? हा प्रश्न एका व्यक्तीचा नाही, हा प्रश्न संपूर्ण व्यवस्थेचा आहे. आज निलंबन झालं, उद्या विसर पडलास तर? मग पुन्हा असेच व्हिडिओ, पुन्हा अशीच थट्टा आणि पुन्हा फक्त कागदी कारवाई. जनतेचा प्रश्न स्पष्ट आहे. खाकी वर्दी ही संरक्षणासाठी आहे की मौज मजेसाठी? कायदा तोडणाऱ्यांना कायद्याच्याच रक्षकांच्या हातून मोकळीक मिळत असेल तर न्याय मागायचा तरी कुणाकडे? आज एक नाव समोर आलंय, पण या प्रकरणात फक्त एकच नाव पुरेसं नाही. संपूर्ण यंत्रणेची चौकशी झाली पाहिजे. दोषी असतील ते कितीही मोठे असावेत, त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. नाहीतर उद्या जनता विचारेल, नवी मुंबईत कायदा रक्षक आहेत की कायदा भक्षक? ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई, पनवेल वार्ता न्यूज. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.